नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे ताकाची कढी. ताक खूप शिल्लक होतं आणि आंबटही होतं. काय बनवायचं म्हटलं तर मग लक्षात आलं की आज आपण ताकाची कढी बनवूया. कढी ही भातासोबत किंवा पकोडीसोबत खायला खूपच छान आणि टेस्टी लागते. नाहीतर आपण गरम गरम कढीवर छान असा फरसाणा आणि शेव घालून पण खाऊ शकतो. खूपच खूपच छान लागते. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढी बनवण्यासाठी मी 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडा कढीपत्ता, थोडी चिरलेली कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर एका वाटीमध्ये ताक घ्यायचं. त्या ताकामध्ये 2 चमचे बेसन घालून घ्यायचे. छान असं बेसन घातल्यानंतर ताकामध्ये बेसन एकसारखा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत आणि ताकामध्ये बेसन एकसंध झालं पाहिजे. गुठळ्या राहिल्या की आपली कढी फुटते. खूप जणींच्या अशा तक्रारी असतात की कढी बनवताना कढी फुटते, पण ताकामध्ये पीठ एकसारखं एकसंध केलं तर कढी फुटत नाही. आता मी अर्धा चमचा हळद घालते. फोडणीमध्ये हळद न घालता मी बेसन आणि ताकातच हळद घालून घेते, कारण की कढीला छान असा कलर येतो. त्यामुळे मी फोडणीला न घालता डायरेक्ट पिठामध्येच हळद घालून घेते आणि हळद पण एकसंध मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं पीठ एकसंध झालेलं आहे. आता एका पातेल्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान कडल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडी कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. थोड्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर एकसारखं लाल रंग येऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता लाल रंग आलेला आहे. त्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर कढीला छान अशी टेस्ट येते आणि कढी खूप खमंग लागते. आता आपण ताक, बेसन आणि हळद घातलेलं मिश्रण फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. पाणी घालून बेसन पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. बेसन पीठ शिजवून घेतलं की कढीमध्ये पीठ लागत नाही, त्यामुळं बेसन छान असं शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असं पीठ आपलं शिजलेलं आहे. पीठ छान शिजल्यानंतरच त्यात ताक घालायचं आहे. ताक आपण डायरेक्ट घातलो तर कढी आपली फुटते, त्यामुळे पाणी घालूनच आपण ताक घालायचं आहे. छान असं आपण ताक घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर चवीपुरती साखर घालून घ्यायची आहे. साखर आणि मीठ घातल्यानंतर कढी छान असं हलवून घ्यायची आहे. पाहू शकता कढीला कलर किती छान आलेला आहे. त्यानंतर थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडा वेळ आपली कढी छान उकळून घ्यायची आहे. पाहू शकता कढी छान आपण उकळलेली आहे. बघू शकता आपण कढी किती छान झालेली आहे. खूप पातळ पण झाली नाही, खूप घट्ट पण झाली नाही. पाहू शकता कढीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि आपली कढी आता बनवून तयार झाली आहे. पाहू शकता आपण छान अशी कढी आपली बनवून तयार झालेली आहे. गरम भात आणि त्यावर गरम कढी आणि थोडीशी तुपाची धार. वा, किती छान आणि अप्रतिम लागेल खायला. पावसाळ्यात खाण्यासाठी गरम गरम कढी खूपच छान रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.